Hey beautiful people, welcome and welcome back to my channel. If you're new, then please hit that subscribe button right now and join my family. So, वर्षापूर्वी जेव्हा हा चॅनल स्टार्ट केला तेव्हा फर्स्ट व्हिडिओ जी होती ती म्हणजे विजन बोर्ड 2025 आणि पूर्ण वर्षानंतर परत एकदा आपण तोच व्हिडिओ परत घेऊन आलेलो आहे विजन बोर्ड 2026. टू बी ऑनेस्ट 2025 फॉर मी इज सो 2025 फॉर मी इज सो सरप्रायझिंग, कारण की माझे जेवढे विजन्स जे मी लावले होते विजन बोर्डवर ते सगळे कम्प्लीट झालेले आहे. सगळे म्हणजे सगळे नाही, पण 90% तर कम्प्लीट झालेले. सो हा होता माझा 2025चा विजन बोर्ड, तो तुम्ही मागं पण काही लावलेलं आहे त्याच्या. आणि त्यातलं फर्स्ट थिंग कम्प्लीट झालं ते म्हणजे ऑफकोर्स मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं होतं. ते तर हाच व्हिडिओ करताना म्हणजे हाच व्हिडिओ करून मी ते तर फर्स्ट व्हिडिओ तर विजन बोर्डच होता, सो ते कम्प्लीट झालं. सेकंड वन वॉज पॅराग्लायडिंग, जे की खूप ॲक्सिडेंटली पॅराग्लायडिंग केलं. आम्ही फिरायला गेलो होतो आणि तिथे पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटी चालू होती आणि मी इतकी जास्त असे करत होते की यार प्लीज 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 करायचंय आणि केलं. खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि व्ह्यू पण खूप छान होता. देन नेक्स्ट वन बस नेक्स्ट वन ट्रिप होती जी की नॉर्थ साईडला जायचं होतं मला. लडाख होतं ॲक्च्युली, बट लडाख नाही झालं. पण ह्या वर्षी सिक्कीमला जाऊन आले. सिक्कीम, दार्जिलिंग, जगन्नाथपुरी, लाईक नॉर्थ ईस्ट कम्प्लीट झालं सगळं. सो त्याचं लँडस्केप वगैरे, ओ माय गॉड, इट्स सच अ ब्युटिफुल प्लेस. प्लीज जर कधी झालंच तर शुअर लडाखला जर कधी झालं तर प्लीज सिक्कीम, दार्जिलिंगला एकदा तरी जाऊन या. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस, ओ माय गॉड. देन नेक्स्ट होतं मला एक मला ॲज अ डिरेक्टर और असिस्टंट डिरेक्टर काम करायचं होतं. सो ते सुद्धा आहे इथे. सो इफ यू कॅन सी इथे आहे. तर ते सुद्धा झालं. मी एक ॲड ॲज अ असिस्टंट डिरेक्टर डिरेक्ट केली. आणि वन मोर इज इंस्टाग्राम रील, जी शॉर्ट स्टोरीज येतात, शॉर्ट फिल्म येते इंस्टाग्रामवर ॲज अ सिरीज टाईप. सो ती सुद्धा स्क्रिप्ट एडिट करून आम्ही शूट केली होती. सो तिथं सुद्धा ॲज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून वर्क केलं. त्यानंतर इंटरनॅशनल ट्रिप, ओ येस, यावर्षी मी थायलंडला जाऊन आले इन ऑगस्ट. आम्ही मम्मी, मी आणि माझा भाऊ आणि मम्मीची मैत्रीण आम्ही थायलंडला जाऊन आलो. सच अ थायलंडला जाऊन आलो. सो येस, ते सुद्धा कम्प्लीट झालं. सो मच ट्रॅव्हलिंग ह्या वर्षी झालं. त्यानंतर काय आहे अजून ह्याच्यामध्ये, ऑफकोर्स फिजिकली फिट. सो ते थोडंफार झालेलं नाही आहे, पण मी येस फिटनेसवरती थोडंसं ॲट द एंड ऑफ इयर मी थोडंसं वर्कआउट वगैरे करायला स्टार्ट केलं होतं. बट फॉर सम रिझन नंतरनं ते कंटिन्यू नाही झालं. आणि अजून होतं येस गर्ल्स ट्रिप, दॅट हाऊ कॅन आय फॉरगॉट दॅट. सो येस, हाऊ कॅन आय फॉरगॉट दॅट. तर आम्ही ऑगस्टमध्ये मी आणि माझ्या दोन फ्रेंड्स आम्ही ॲज अ स्टेकेशनसाठी गेलो होतो. सो ॲज अ स्टेकेशनसाठी गेलो होतो. ते सुद्धा कम्प्लीट झालं. आणि यातलं कम्प्लीट नाही झालं अशी गोष्ट म्हणजे काय, केदारखंड ट्रेक, मला एक स्नो ट्रेक करायचा होता. आणि मी हे नंतर रिअलाइज केलं की इथे मी असं काही लावलंच नाही की जे कंटला डिस्क्राईब करेल. तिथे ट्रेक आहे आणि मी ट्रेक केलेला आहे, ट्रेक केली मी ह्या वर्षी. बट केदारखंड इथं स्नो ट्रेक, सो इथे असं स्नो ट्रेक सारखं इथे मी काही लावलं नाहीये. ते मला खूप नंतर रिअलाइज झालं आणि नंतर म्हणले की ठीक आहे, बघूया आयुष्यात पुढे कधीतरी होऊ शकतोच आणि होणार आहे. पण आम्ही प्लॅन केला होता केदारखंड ट्रेक इन डिसेंबर, बट फॉर सम रिझन
cancelled it. Yes, this was my 2025 vision board, and it almost completed, almost completed. And I'm so happy and I'm so grateful for this. And always before sleeping मी देवाकडे ही प्रार्थना करते की थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस लाईफ, दिस काइंड ऑफ विज थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस लाईफ. आणि व्हेरी ग्रेटफुल की मी ज्या गोष्टी मागते तुझ्याकडून त्या तुम्हाला देतोयस, आणि त्या तुम्हाला देतोयस त्या सगळ्या फुलफिल होत आहेत. सो येस, ही डेली ॲक्टिव्हिटी आहे जी मी करते बिफोर स्लीप. सो येस, ही डेली ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे मी दिवसातून एकदा तरी हे देवाकडे की येस आय एम, म्हणजे तो देतोय तर त्यासाठी आपण त्याला ऑफकोर्स थँक्यू म्हणलं पाहिजे. अँड लेट्स मूव्ह टू द 2025 vision, sorry, and now let's move to 2026 vision board. So पटपट करणार आहे मी तो विजन बोर्ड. बट बिफोर दॅट आय वॉन्ट टू शो यू व्हॉट्स ऑन माय विजन बोर्ड 2026. सो ह्या वर्षी कटआउट्स मी केलेले आहेत, पण त्या खूप छोट्या झालेल्या आहेत ॲज कम्पेअर टू 2025. सो ठीक आहे, बट मी खूप 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 कटआउट्स केलेत. सो मी खूप सर्च केलं अबाउट मी खूप सर्च केलं की विजन बोर्ड ॲक्च्युअल कसा करायचा. मागच्या वर्षी पण केलं होतं, पण ह्या वर्षी इन डिटेल केलं. सो फर्स्ट थिंग इज ॲक्टिव्हिटी विच यू वॉन्टेड टू रिअली वॉन्ट टू डू. सो इन दॅट मी घेतलेलं आहे कायाकिंग. मला कायाकिंग करायचं आहे. मी आय फॉरगॉट दॅट मी पॅराग्लायडिंग केलंच, पण वन थिंग वॉज मोर सरप्रायझिंग की मी पॅरासिलिंग पण केलं. मी आता लेट्स मूव्ह ऑन टू 2026 विजन बोर्ड. त्यात फर्स्ट मी सगळे कटआउट्स केलेले आहेत, आणि हे मागच्या वेळेसपेक्षा थोडेसे छोटे छोटे कटआउट झालेत. सो पटकन मी तुम्हाला एक्सप्लेन करते काय काय आहे, आणि पटकन मी चिटकवून मग डिरेक्ट विजन बोर्ड कसा दिसतोय ते दाखवणार आहे. सो फर्स्ट थिंग इज ॲक्टिव्हिटीमध्ये पहिलं होतं की कायाकिंग करायची आहे, जी केरलाला करायची आहे. कायाकिंग करायची आहे इन केरला. कायाकिंग करायची आहे केरला. त्यानंतर अजून 2-3 ॲक्टिव्हिटी आहेत, जसं की हॉट एअर बलून, जे की पुष्करमध्ये इन नोव्हेंबर जेव्हा पुष्कर कॅमल फेस्टिवल असतं तेव्हा हॉट एअर बलूनचं तिथे पण ॲक्टिव्हिटी चालू असते, ती तेव्हा कंप्लीट करायची आहे. राजस्थानला जायचं मुळात, म्हणजे मला पूर्ण राजस्थान फिरायचं आहे. लडाख तर ऑफकोर्स लडाख आहे, लडाख असणारच आहे काही झालं तरी. जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत लडाख हे विजन बोर्डवरून जाणार नाही आहे. कन्सिस्टंट राहायचं आहे यूट्यूबवरती खूप जास्त. सगळे जे कटआउट्स मी काढलेले आहेत ते स्मॉल असे ऑन अ स्क्रीन मी दाखवेल. त्यानंतर ऑन यूट्यूब कन्सिस्टंट राहायचं. इंटरनॅशनल ट्रिपला जायचं विथ माय फॅमिली, कारण की आम्ही कधीच असं एकत्र इंटरनॅशनल ट्रिपला गेलेलो नाही आहे चौघं. कारण की पप्पा सेपरेट गेलेले, मम्मी सेपरेट गेलेली आहे, मी कधी सेपरेट गेलेले, कधी आम्ही तिघं सेपरेट गेलेलो आहे, पप्पा नसतात असं. सो फर्स्ट टाइम असं एकत्र व्हिएतनामला असं इंटरनॅशनल ट्रिप कोणती तरी करायची आहे. एक इंटरनॅशनल ट्रिप डोक्यात आहे, पण आत्ता सध्या तरी नाही. ती होपफुली नेक्स्ट इयर वगैरे होईल. बट आत्ता जी करायची व्हिएतनाम करू शकतो. इनफॅक्ट आमचं व्हिएतनामची प्लॅनिंग किंवा व्हिएतनामला जायचं असं चाललेलं आहे. सो येस, दॅट वन इंटरनॅशनल ट्रिप विथ फॅमिली. कझिन्स ट्रिप करायची आहे 2-3 अशा, बोथ साईड कझिन्स. आय वॉन्टेड टू गो विथ देम. I want both side cousins. Yes, 2 to 3 trips with them also. त्यानंतर 12 स्किल हे मी घेतलं होतं जरा डोक्यात की 12 मंथ ईच मंथ एक स्किल काहीतरी शिकायचं. सो मी त्याची लिस्ट काढलेली आहे छानपैकी, आणि ते होपफुली कन्सिस्टंट चालणार आहे. त्यानंतर ना मला 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करायचे आहेत. माझे 5-6 झालेले आहेत. त्यातले जे जवळजवळचे आहे तेच राहिलेले आहे. बाकीचे केदारनाथ, रामेश्वर, म्हणजे जे लांबचे आहेत ते कंप्लीट आहे, पण जे जवळचे तेच झालेले नाही. सो ह्या वर्षी करायचंच आहे महाकाल. हे तर वन ऑफ द मोस्ट मला काही झालं तरी करायचं आहे. परत ट्रेक करायचे खूप सारे ट्रेक. नेक्स्ट आहे ते म्हणजे मला बुलेट चालवायची आहे खूप जास्त. मला बुलेट येते, बट मला अशी प्रॉपर राईडला जायचं बुलेट घेऊन, आणि 4 व्हीलर सुद्धा वेगवेगळे मॉडेल चालवायचे 4 व्हीलर्सचे. परत येस, दॅट्स इट. अजून बरेच खूप गोष्टी आहेत.
सो आता सगळे एका ह्याच्यावरती लावून मी प्रॉपर माझा विजन बोर्ड कसा दिसतोय ते बघूया. लेट्स गो. 1 hour later. सो ओके गाईज, मी बनवलेला आहे आणि दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. तुम्हाला दिसत नसेल लांबून, पण येस, थोडासा पटपट बनवलाय. प्रॉपर थोडंसं चिटकी राहिलेली इमेज लावायची. सो ही व्हिडिओ झाल्यावरती लगेच थोडंसं प्रॉपर इन डिटेल करेल आणि सगळ्याच गोष्टी लावलेल्या आहेत प्रॉबेबली, आणि काही कोट्स लावलेले आहेत जे मोटिवेट करेल आणि कन्सिस्टन्सी ठेवेल आणि थोडेसे ॲज अ पर्सनॅलिटी मी स्वतः चेंज करेल माझी, असं आहे. सो दिस इज वॉट माय विजन बोर्ड लुक लाईक. सो लेट कमेंट डाऊन की तुम्हाला तुमच्या विजन बोर्डमध्ये काय काय पाहिजे ह्यावर्षी, काय काय कम्प्लीट करायचं तुम्हाला, काय काय. सो येस, तर सांगा तुम्हाला ह्यावर्षी तुमच्या विजन बोर्डमध्ये काय काय पाहिजे आणि तुम्ही विजन बोर्ड बनवलाय की नाही. सो कमेंट डाऊन जर तुम्ही विजन बोर्ड केला असेल किंवा करणार असेल. अजूनही वेळ गेलेली नाहीये, जानेवारी चालू आहे. सो करा विजन बोर्ड आणि तुम्हाला 2026 काय करायचं आहे ते सगळं मला कमेंट करून सुद्धा सांगा की तुमच्या विजन बोर्डमध्ये तुम्हाला काय काय पाहिजे. येस, दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, अँड इफ यू लाईक द व्हिडिओ then don't forget to like, comment, share and subscribe to my channel. And please comment down की तुम्हाला माझ्या विजन बोर्ड मधलं कोणती गोष्ट आवडलेली आहे की ती मी केलीच पाहिजे, असं म्हणजे सगळ्या गोष्टी करणारच आहे, पण तुम्हाला कोणती गोष्ट माझ्या विजन बोर्ड मधली तुमच्या विजन बोर्ड मध्ये लावायला आवडेल ते नक्की कमेंट करा. आणि तुम्हीही विजन बोर्ड करा. मला सुद्धा नव्हतं विजन बोर्ड बद्दल की हा कम्प्लीट होतो की नाही वगैरे, पण लास्ट इयर माझा कम्प्लीट झाला, त्यामुळे मी ह्या वर्षी सुद्धा केलाय आणि येस, आय नो की हा पण कम्प्लीट होणारच आहे. सो या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.